तनु हरि। जय जय राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण हरि। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। राजा राम नवल विनोद विहारी। राजा राम जय जय राम राजा राम जय जय राम वा. दुपारी 2 लाख सुरू करायला पाहिजे होतं, एवढे छान साथीदार असले. वा छान. सा रे रे ग ग म म प काफी. सा रे रे ग ग म म प म प ध म प ग रे नि. निषाद कोमल कोमल निषाद निध सा. रूप पाहता डोजनी
नाही भीड भार नाही भीड भार पाणी पाणी सागर 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 पाणी पाणी हरी नी बाबा दादा हरी नी बाबा दादा राम 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंड धर्माचे पालन छोट्या छोट्या गोष्टींमधून माणसाच्या आयुष्यामध्ये शिकण्यासारखं बरंच काही आहे. किंबहुना छोट्याच गोष्टी मोठ्या गोष्टी घडवत असतात. एखादं जहाज कितीही मोठं असलं तरी त्याला बुडवायला लहानसं छिद्र पुरेसं होतं. तानपुराचं थोडा कमी करा आता. मानवाच्या जीवनामधला आनंद किंवा दुःख हे सुद्धा याच पद्धतीने आहे. अगदी तो कणाकणाने शोधत जावा लागतो, उचलावा लागतो आणि ती शोधण्याची दृष्टी त्या मानवाकडे असणं खूप गरजेचं आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे, अगदी तद्वत. आज भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवाच्या या पर्व काळामध्ये आयोजित ही कीर्तन सेवा आमचे परमस्नेही अमित बुवा जोशी यांच्या आग्रहाने तुम्हा सर्व सद्भक्तांच्या दर्शनाचा हा योग आहे. खरं तर स्नेह असावा, पण तो कसा असावा? मानवाच्या प्रकृतीला अनुसरून असावा, अनुकूल असावा, प्रतिकूल नको. आपली जी स्वभाव प्रकृती आहे त्याला अनुसरून तो स्नेह असला की आपली असलेली अवस्था वृद्धिंगत होण्यासाठी त्याची मदत होत असते. अमित बुवांचा आणि आमचा स्नेह मला वाटतं कोरोनाच्या आधी तुम्ही आंबेजोगाईला आला होता.
कीर्तन समारंभामध्ये मी हार्मोनियमच्या साथीला होतो आणि बुवांचं कीर्तन होतं. आणि मग तिथं झालेली ओळख ही पुढे अशीच भगवत भक्तीमध्ये बऱ्याच वेळा ते आम्हाला व्हॉट्सअपवरून हे करा ते करा असा आदेश देत असतात. समर्थांची एक मला वाटतं आरती पण पाठवलेली, मला वाटतं काहीतरी आपल्या नमनामधलं तुम्ही पाठवलेलं आहे की समर्थांचं याला काहीतरी ते समर्थ नमनामध्ये गात असत आणि त्याला तुम्ही चाल लावून आपल्या सगळ्या कीर्तनकारांना तुम्ही सांगा की हे गात जा, समर्थ गातात असं त्यांनी बरेच. आता अभ्यास जास्त आहे त्यांचा, त्याच्यामुळं वाङ्मयीन त्यांचा बराच संचार सगळीकडे आहे. आज खरं तर त्यांनी मला इथं बोलून असं समोर कीर्तनाला बसवणं ही माझी सत्व परीक्षा आणि तरी सुद्धा तुम्हा सर्व सद्भक्तांच्या या दर्शनाच्या योगाने मला इथे येण्याचा योग आहे. आज भगवान नरसिंहाची जयंती आणि त्यानिमित्ताने ही कीर्तन सेवा आणि त्या निमित्ताने निरूपणाला घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा आणि सगळ्यांच्या पाठंबरातला माहितीतला आहे. आम्हाला नरदेहाला येऊन करायचंय काय तर सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड धर्माचे पालन, धर्माचं पालन करायचं. धर्माचं पालन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं नाही, काय केलं म्हणजे धर्माचं पालन होईल. देवपूजा केली, धर्मग्रंथ वाचले, भगवद्गीता वाचली, काय भागवत वाचलं, अजून काय रामचरित मानस वाचाल, वाल्मिकी रामायण वाचाल म्हणजे धर्मकार्य झालं का? धर्माचं कार्य करण्यासाठी आधी धर्म म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. खरं तर खूप संवेदनशील विषयावर मी बोलतो, खूपच संवेदनशील, ज्या एका मुद्द्यावरती अनेक व्यक्तींमध्ये, अनेक घरांमध्ये, अनेक राज्यामध्ये, अनेक देशांमध्ये युद्ध परिस्थिती आहे. त्या संवेदनशील विषयावर आपण बोलतो. धर्म म्हणजे काय? बाकी अमका एक तमका एक तमका एक तमका एक या वादात न पडता खरं तर हे पंथ आहे, त्या अंतर्गत वेगवेगळे संप्रदाय आहेत. धर्म एक ही है, वो सनातन धर्म है. आणि मुख्यतः त्या आवरणाने धर्माकडे बघण्याचा प्रयत्न केला जातो. तो धर्म ना हिंदू आहे, ना मुस्लिम आहे, ना काय अजून ख्रिश्चन आहे, ना ईसाई आहे, काय 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 जगातामध्ये जे धर्म आहेत ते माणसाच्या वागण्याची पद्धती मुळात सनातन आहे. माणसाच्या जीवन जगण्याची पद्धती मुळात सनातन आहे. आणि म्हणून आमचा धर्म सनातन आहे, त्याचं नाव आहे हिंदू. चला, आपल्याला या वादात नाही पडायचं किंवा आपल्याला तो विषयी चर्चेचा नाहीये. आपला विषय धर्माचे पालन. धर्माचं पालन करणं म्हणजे नेमकं काय? आपण आपल्या पातळीवरती त्याचा विचार करायचा. आपल्या पातळीवरती त्याचा विचार करायचा. फार जगताला तत्वज्ञान शिकवण्याची किंवा जगताकडून तत्वज्ञान आत्मसात करण्याची गरज नाही. आपल्या वैयक्तिक पातळीवरती आपण धर्माचं पालन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आमच्या तुलसीदासजींना विचारलं का हो, तुमच्या दृष्टीने धर्म म्हणजे नेमकं काय? तर तुलसीदासजी सांगतात, धर्मान दूसर सत्य समाना, धर्मान दूसर सत्य समाना. आणि तुलसीदासजी सांगतात, हे मी नाही सांगत, अगम निगम सब पुराण बखाना,
धर्मान दूसर सत्य समाना. तुलसीदासजी सांगतात की सत्यासारखा दुसरा धर्म. कशासारखा? सत्यासारखा. आपल्या भारतीय नोटांवरती एक वाक्य छापलेलं असतं. काय? सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हे त्या नोटांवरती छापलेलं असतं. नोट खोटी असली तरी. लक्षात येते का? नोट खोटी असली तरीही त्याच्यावरती सत्यमेव जयते, कारण त्याच्याशिवाय ती खरी आहे हे सिद्ध होत नाही. तुलसीदासजी सांगतात धर्म न दुसर सत्य समाना. सत्यासारखा दुसरा धर्म नाही. अहो जाऊ द्या बाकी तुमचं. आम्हाला आजच्या काळातलं सांगा, आमच्यातलं सांगा. आम्ही आमच्या साने गुरुजींना विचारलो, का हो साने गुरुजी धर्म म्हणजे काय? साने गुरुजी काळी 3 मध्ये म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम धर्म जगाला प्रेम अर्पावे. यावत सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे दिलंय आम्हाला, हे सांगितलंय आम्हाला, आणि हे खरं धर्माचं कारण, हे धर्माचं पालन. बाकी आपल्या दृष्टीने आपल्या वैयक्तिक पातळीवरती विचार करताना मला असं वाटतं की धर्म म्हणजे किती कर्तव्य. आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमाने इतबारे पार पाडणं म्हणजेच धर्मपरायण असणं. मी शिक्षक आहे. मी शिक्षक आहे तर वर्गात जाऊन मी गप्पा मारायच्या नाही. वर्गात जाऊन मोबाईलवरच्या रील नाहीत बघायच्या. वर्गात गेल्यानंतर तो काही माझा अर्धा पाऊण तासाचा जो वेळ असेल त्या वेळात जे माझ्याकडे आहे ते मी माझ्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. हा माझा शिक्षक म्हणून धर्म आहे. मी आज कीर्तना करता उभा आहे. इथं माझं वैयक्तिक वर्णन नाही करायचं. मी कसा गातो, मी कसा आंबेजोगाईहून आलो, कसा परत जाणार आहे, उद्या काय, मला काय, काही घेणं देणं नाही. इथं आल्यानंतर भगवत संकीर्तन करणं हा माझा धर्म. मी पिता म्हणून जेव्हा माझ्या मुलांसमोर उभा असेल तेव्हा माझा वेगळा धर्म असेल. जेव्हा मी मुलगा म्हणून माझ्या आईवडिलांसमोर उभा असेल त्यावेळेस माझा वेगळा धर्म असेल. भाऊ म्हणून माझ्या बहिणीसमोर जेव्हा जाईल तेव्हा माझा वेगळा धर्म असेल. पण त्या धर्मामध्ये कुचराई न करता आपली ती कर्तव्यता पार पाडणं, आणि तेही इमाने इतबारे. मी मगाशी बोलताना सांगितलं की आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे इमाने
कृतीद्वारे पार पाडणं हीच धर्मपरायणता. आणि असं धर्माचं पालन आपल्याकडून साधू संतांनी अपेक्षित ठेवलेलं आहे. धर्माचे पालन. बर, नुसतं आम्ही धर्माचं पालन केलं म्हणजे चालेल का? नाही. जो पाखंड माजलेला आहे आजूबाजूला, तो पाखंड कमी करणं, निस्तनाबूत करणं, उद्ध्वस्त करणं, हे सुद्धा आम्हाला काम करायचंय. तेव्हा आम्ही धर्माने वागू शकतो. तो जर वाढत राहिला तर आमच्या धर्माने वागणाऱ्याला काही अर्थ राहणार नाही. हे बघा, जगामध्ये वाईट गोष्टी कमी आहेत का? प्रचंड वाईट गोष्टी, प्रचंड, खूप वाईट गोष्टी. मग प्रश्न पडतो कधी कधी की इतकं जर जग वाईट गोष्टींनी भरलेलं आहे, आपल्या अवतीभोवती सभोवती प्रत्येक गोष्ट आपल्या कानावरती येणारी, पेपरमध्ये वाचणारी, टीव्हीवर बघितलेली जाणारी प्रत्येक बातमी मनाला विषण्ण करणारी आहे, मनाला वेदना देणारी आहे. इतकं नकारात्मक वातावरण जर आपल्या अवतीभोवती सभोवती आहे, तर मग प्रश्न पडतो कधी कधी, हे जग चालतं कसं? पाऊल टाकला की तिथली नकारात्मकता आहे, तिथली निगेटिव्हिटी आहे. एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी घडत असताना हे जग चालतं कसं? प्रश्न पडतो कधी कधी. खरं सांगू का, हे जग चालतं कसं? तर असं कुठे चाललंय ना, मग अशी छान आल्या भजन चाललं होतं सगळ्या भजनी मंडळाचं, इथे कीर्तन चालू आहे. अशा गोष्टी जगात जिथे जिथे चालू आहेत त्यांच्या पुण्याईवर जग चालतंय त्यांच्या. आणि ते थोडं 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 होऊन या जगाला चालायला ते पुष्टी देतात. आणि म्हणून हे जग पुढे चालतंय. वाईट लोकांचं काम आहे वाईट कर्म करणं, पण आपलं काम आहे त्या वाईट लोकांना दुरापास्त करणं. करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेच काम करायचं. आणि काय काम आहे? बीज वाढवावे नाम. आज ज्यांच्याकरता प्रभूने अवतार घेतला, त्या अवतार घेण्यामागच्या साधनेचं मूळच आहे नाम. बीज वाढवावे नाम. किती लहाना प्रल्हाद आहे तो, लहानाचा मुलगा आहे, पण त्याच्या काया वाचा मने त्यानं नामस्मरण केलं. आणि काय झालं तर आज वैशाख शुद्ध चतुर्दशी, आज देवाला यावं लागलं. आणि देवाला यावं लागलं म्हणून मला अंबेजोगाईहून यावं लागलं, कीर्तन करावं लागलं. देव येतो कोणासाठी? देव येतो का? बोला ना, काही अडचण नाही, आपण एवढेच आहे. देव येतो का? येतो. कोणासाठी? भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी. दुर्जना दुर्जना श्री संहारी. भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी. भक्ता राखे पायापाशी.
आणि दुर्जनाशी संहारी असा देवाचा स्वभाव आहे, किंवा देव येतो त्यांच्यासाठी. देव येतो दोघा जणांसाठी, एक तर भक्तासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी, आणि दुसरा दुर्जनाचा संहार करण्यासाठी. मग प्रश्न असा पडतो की देव जर भक्तासाठी येत असेल, देव जर दुर्जनासाठी येत असेल, तर आम्ही दुर्जन आहोत की सज्जन? देव जर भक्तासाठी येत असेल, देव जर दुर्जनासाठी येत असेल, तर आम्ही दुर्जन आहोत की सज्जन? विचार करू. काही अडचण नाही. अवघडच आहे. सज्जन म्हणाव तरी अडचण नाही. अपने अपने दिल से पूछो. सज्जन म्हणावं तरी अडचण, आणि दुर्जन म्हणावं तरी. देव यावा वाटतो ना, आपल्यासाठी देवानं यावं वाटतं ना, तर मग कुठल्या तरी पंक्तीत बसावं लागेल ना. एक तर दुर्जनाच्या तरी, नाहीतर सज्जनाच्या तरी. कुठेतरी बसावं लागेल. एक तर दुर्जन तरी व्हावं लागेल, नाहीतर सज्जन तरी व्हावं लागेल, नाहीतर देव येऊ नये ही तरी अपेक्षा ठरवली. देव तर यावा वाटतो. देव दुर्जनासाठी येत असेल, देव भक्तासाठी येत असेल, पण देव यावी, देवाने आपल्याकडे यावं अशी अपेक्षाच आम्ही ठेवत नाही. मग देव ज्यांच्या हाकेला धावून येतो, देव ज्यांच्या हाकेला धावून येतो, ते संत आमच्यासाठी. अवतार तुम्हा धराया, कारण उतराया, जन जड जीव. देवाची गरजच नाही आम्हाला. देवाकडे बोट धरून नेणारे संत आमच्यासाठी. उद्धराया, जन जड जीव. चुकलं तर ते सांगतात, चुकलं तर ते हातदावी करी धरून या. अगदी तिथपर्यंत नेऊन पोहोचवतो. आपण तारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणून संत आपल्यासाठी. चला, धर्माचं काम करत असताना बीज वाढवावे नाम, आणि यासाठी आम्हाला थोडंफार निष्ठुर वागावं लागलं तरी चालेल. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण पुढे. पण सध्या काय यादी केली चालली. कळलं असेल? यादी करतात तो. यादी कोण काय कोण काय त्याची यादी म्हणे फिरायला ते सगळीकडे. अशा किती याद्या झाल्या. अहो हे काय आत्ताच आहे का? पुराण काळापासून हे चाललंय. आज तरी किमान हिरण्यकश्यपूचं महत्व सांगावंच लागलं. कळतंय का? अहो हिरण्यकश्यपू होता म्हणून तर भगवान आले ना. लक्षात येते का? याद्या करो नाही तर काही करो. काय ज्याचं त्याचं काम व्यवस्थित ज्याचे त्याने करावं. नाही आता कीर्तन आहे, मी बोललंच पाहिजे. पुढचे एक दोन मी जर म्हणलं नाही मला तबला वाजवायचा मग मला कशाला बोलविलंय? तबला करता बोलू, माझा तबला ऐकायचा आहे. बरं तो माझा विषय नाही. काय घेणं कधी ना मला. ते छान वाजवता येत ना, काही गरज नाही मला. सरळ बाबा मला पक वाजवायचं गरज नाही, माझा विषय नाहीये तो. त्याच्यामुळे ते त्यांचं काम व्यवस्थित करतायत. आणि इतकं चोख
की नाव घेऊन मग आपण आपलं काम व्यवस्थित करावं. आपलं काम काय? धर्माचे पालन. काही गोष्टी अशा आहेत तलवारीचं उत्तर तलवारीनं देता येईल, तलवारीचं उत्तर कदाचित ढालेनं देता येईल, पण वरचढ ठरल्यानंतर ना खालच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची आपल्याला गरज नसते. आपण आपल्या साधनेने, आपल्या अभ्यासाने आपली स्थिती उंचवायची. खाली काही कचलं ना, काही घेणं कधी ना, आपली स्थिती वाढवायची, आपला अभ्यास वाढवायचा. बाकी जो है उसे मंजूर है. चला, आपण आपलं काम करायचं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणा पुढे गरजेचं आहे. आणि हे करत असताना नाही भीड भार म्हणे मोठा आहे की लहान आहे, 80 वर्षाचा आहे की 25 वर्षाचा आहे, काही घेणं देणं. लहान मोठे पण आम्ही मानतच नाही इथे काही. जर समोर आमच्या समोर आला तसा माणूस तर नाठाळाच्या माथी हाणू काठी. अगदी तद्वत. हे बघा, आपला सनातन हिंदू वैदिक धर्म कधीही देरे हरी आणि पलंगावरी शिकवत नाही. आपल्याकडे प्रयत्नवाद शिकवला गेलेला आहे. प्रयत्न केलेस तर तुला फळ नक्की मिळेल, हा आमचा धर्म आहे. त्यामुळे केल्याने होत आहे रे, आधी केले. समर्थ सांग, आधी केले पाहिजे, मग केल्याने होत आहे. आणि सगळं काय पाहिजे ते, काय पाहिजे ते होते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जीवनामध्ये मिळणाऱ्या प्रगतीला भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय रसच नाही महाराज, अजिबात रस नाही. किती काय साता समुद्रापलीकडे जाऊन त्यानं धनसंपत्ती काय, त्याचं ऐश्वर कमवावं, काय त्याचं यशस्वीपण असायचं ते असू द्यावं, पण सगळं झाल्यानंतर आभारी आहे देवा असं म्हणणारा जो आहे ना, तोच खरा श्रेष्ठ ठरतो. याव केलं त्याव केलं, मी केलं नाही, छोट आहे सर, छोट आहे. चला, नाही भीड भार तुका म्हणे सान धर्माचे पालन. माझा पूर्वरच इथे थांबवतोय. अगदी काही वेळामध्ये आपल्याला भगवान नरसिंहाच्या जन्माकडे जायचं आहे. त्यामुळे मध्यंतरामध्ये 2 मिनिट भजन आणि लगेच जन्माच्या आख्यानाकडे. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला बोला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, नरसिंह भगवान की जय जय रघुवीर। सर्वांनी एकदा न टाळी वाजवता न ताल देता फक्त माझ्या मागे म्हणायचंय, हरे राम म्हणा म्हणा, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, नरसिंह भगवान की जय जय रघुवीर समर्थ। वैशाख शुद्ध चतुर्दशी आणि आज एका लहान्या मुलाकरता देवाला अवतारित व्हावं लागलं आणि ते सुद्धा मानवी रूपामध्ये नाही तर नरसिंहाच्या रूपामध्ये। भक्तीची काय ताकद आहे, काय ताकद आहे। ब्रह्मांडाचा मालक एका लहान्या मुलासमोर अवतरित होतो, इतकी ताकद आहे, इतकी श्रेष्ठता आहे। भक्त प्रल्हाद खर तर प्रल्हादांच्या जीवनाकडे बघताना एकूण सार काय असा जर विचार लक्षात आला तर गर्भधारणेच्या वेळेस आईने मोबाईल बघू नये, गर्भधारणेच्या वेळेस आईने काय केल्यावर काय होतं याचं उदाहरण म्हणजे प्रल्हादांचं चरित्र। देवाच्या दरबारातले द्वारपाल जय आणि विजय, शाप मिळाला उशापासाठी 3 जन्म की 7 जन्म, आता तिथपासून यायचंय ते आता त्याच्यामुळे धावतं घेतो। उशापासाठी 3 जन्म कोणते कोणते? रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, शिशुपाल आणि दंतवक्र, या दोघांचे मिळून अवतार किती? 3च। रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, शिशुपाल आणि दंतवक्र असे 3 अवतार या दोघांचे। पण देवाचे अवतार किती यांच्यासाठी? मोजा। रावण कुंभकर्णासाठी 1 भगवान श्रीराम, शिशुपाल दंतवक्रासाठी 1 भगवान श्रीकृष्ण, पण हिरण्याक्षासाठी वेगळा आणि हिरण्यकश्यपूसाठी वेगळा। हिरण्याक्षासाठी वराह भगवान
आणि हिरण्याक्षासाठी नरसिंह अवतार. म्हणजे यांचे अवतार 3, पण देवाने अवतार घेतले 4. भक्तारा के पाया पायी. तो सांगतो तुम्ही 3 घ्या, मी 4 घेतो. इतका तू दयाळू आहे, इतका तू कृपाळू आहे की त्याच्या द्वारपालांनी 3 अवतार घेतले, पण देवाने मात्र त्यांच्यासाठी 4 अवतार घेतले. हिरण्याक्ष आधी आपल्याला माहित आहे. आणि आज हिरण्यकश्यप खर तर दैत्यांचा राजा, पण तपश्चर्या करू देवांवरती विजय मिळवावा म्हणून अरण्यात जाऊन तपश्चर्या करायला लागला. पण इकडे जे बाकीचे देव होते त्यांनी म्हणले, अरे आता तो तपश्चर्याला गेलाय ना, चला त्याची पत्नी आपण आणूया. पण तिथे देवता लोक गेल्यावर तिथे आगमन आहे एका संताचं, त्यांचं नाव नारद. खर तर नारद हे पात्र या मालिकांनी बिघडवलंय, या चित्रपट सृष्टीने हे पात्र बिघडवलंय. मला सांगा, ज्यांच्या बोलण्याने महाभगवती माता भवानी ऐकते, पार्वती माता पार्वती माता ज्यांना गुरु मानते, असे नारद नारायण नारायण करून चुगल्याखोर वाटतात. किती अवघड आहे. काय चित्र रंगवलंय आमच्या समोर, आमच्याच साधू संतांचं. अहो, जन्मभर ज्यांनी विणा गळ्यामध्ये घालून त्या भगवंताचं नामस्मरण केलं, तो माणूस चुगलीखोर वाटतो आम्हाला. तो माणूस चेष्टेचा विषय, ती व्यक्ती चेष्टेचा विषय होते आमच्यासाठी. आणि अजूनही आम्ही चेष्टेत म्हणतो. काय नारद म्हणतो, नुसता नारद नाहीत म्हणत, कळ लाव्या नारद. कळ लाव्या नारद, पण काही कळी अशा लावल्या की जगाचा उद्धार झाला. नारदांनी काही कळी लावल्या नसत्या तर रामायण मिळालं नसतं, महाभारत मिळालं नसतं. ती कळ आहे आणि ती खऱ्याच अर्थानं कळ आहे. ती अंतरीची कळ आहे, म्हणून बाह्य कळ दबली गेली आणि म्हणून कळलं की काय कळायला येते. बरं, हे कळलं तर कळलं असेल, नाही कळलं तर मला काहीच कळलं नाही असं म्हणून मला कळवू नका. मला कळ लागायच्या आधी तुम्हाला कळलं म्हणजे मला कळलं, दुसरं काही. चला, कळला मराठीतून बटन म्हणतात, बरोबर आहे ना? अरे देवा, ऐकताय ना? कळ दाबणे. इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड घरामध्ये असतो, त्या बोर्डला जे बटन असतं ना, ते बोर्ड, ते बटन दाबणे म्हणजे मराठीतून कळ दाबणे. चला, नारदाच्या अंतरीची कळकळ आपल्या लक्षात आली असेल. नारद हे जगाला भक्ती सूत्र देणारं व्यक्तिमत्व आहे. नारद सामान्य गोष्ट नाही. अहो, ज्यांनी भगवत भक्तीची सूत्र द्यावी, काय म्हणजे भगवत भक्ती आहे हे ज्यांनी सांगावं, ते व्यक्तिमत्व म्हणजे नारद आहे. नारद भेटले आणि नारदांनी कयाधुला अर्थात प्रल्हादाच्या आईला आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले आणि नारायण 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 असा जप चाललेला आहे या महात्म्याचा. परिणाम कयाधू
जी गर्भवती होती तिच्या बाळावरती, तिच्या त्या गर्भावरती संस्कार व्हायला लागले आणि म्हणून राक्षसाच्या पोटी सुद्धा प्रल्हादाचा जन्म. म्हणून नेहमी कीर्तनामधून सांगत असतो आमच्या माता भगिनींना, घरी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करताना शेजारच्यांना भरपूर शिव्या देत जावे. बरोबर आहे. आपण जे अन्न बनवता ते आपली सगळी घरची मंडळी खातात आणि जसा आहार आपल्या सगळ्या घरच्या मंडळींच्या उदरामध्ये जातो, जसा आहार तसा विहार. आहार शुद्धो सत्व शुद्धी. जसा आहार असेल तसा विचार होतो आणि जसा विचार होतो तसा आचार होतो. विचार हा शुद्ध पाहिजे असेल तर आहार शुद्ध असला पाहिजे. म्हणून काय खावं आणि काय खाऊ नये हे सुद्धा कळलं पाहिजे. बरं, काय खावं काय खाऊ नये याबरोबर किती खावं हे पण कळलं पाहिजे. माणसं इथं जसं वाजतोय की नाही तसं इथं वाजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या आहारावर आपला विहार अवलंबून आहे. आपला विहार आपला विचार ठरवतो आणि आपला विचार आपला आचार ठरवतो. आपल्या भगवत धर्मामध्ये आचरणाला प्रचंड किंमत आहे. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचेच चरण धरले जातात. जिसका आचरण अच्छा है उसके ही चरण धोए जाते हैं, उसकी ही चरणों की पूजा की जाती है, वरना चरणों से लत्था प्रहार किया जाता है. म्हणून आहार खूप महत्वाची गोष्ट आहे. भगवान नामाचा परिणाम त्या गर्भावरती झाला आणि घरी आल्यानंतर तो हिरण्यकश्यपू जायचा, इकडे तिकडे बसायचा, तिथे एक पोपट यायचा आणि तो पोपट भगवान नामस्मरण करायचा आणि वैतागून हा हिरण्यकश्यपू घरी यायचा. अगं काय, मग हिना आलं की आपलं जेवायला वाढ, इकडे वाढ, तिकडे वाढ, तिकडे वाढ करायचं. आणि मग काय सांगू तुला, परत आलो मी तपश्चर्याला करायला गेलो होतो. काय झालं, अगं तिथे एक पोपट आला. मग पोपट आला तर अगं तो काहीतरी म्हणायचा. काय म्हणत काय होता तो, आता म्हणत होता काहीतरी, काय म्हणत काय होता, नारायण नारायण म्हणत होता. कयात येते प्रल्हादाची आई आहे. काय, अगं तो नारायण नारायण म्हणायचा. काय सांगता, नारायण नारायण म्हणायचा. अहो काही कसं बोलता, अगं खरंच काय म्हणायचा, नारायण. त्या हिरण्यकश्यपूच्या तोंडून तिनं उच्चारून घेतलं, वदवून घेतलं, नारायण 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 नारायण. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुण. उगीच प्रल्हाद जन्माला येत नसतं, उगीच ज्ञानेश्वर माऊली जन्माला येत नसतात. अहो ज्यांना संसारात असूनही संन्यास घेण्याची इच्छा व्हावी अशा विठ्ठल पंतांच्या पोटी ज्ञानेश्वर येत असतात. आई वडिलांच्या तोंडचं झालेलं नामस्मरण प्रल्हादाला उपयोगाला. हिरण्यकश्यपू परत आला, राज्य करायला लागला. इकडे गर्भधारण झालेली पत्नी 9 दिवस 9 महिने, काय 9 दिवस 9 महिने पूर्ण झाले आणि यथावकाश प्रसूती झाली, मुलगा झाला. राजाने सगळ्या नगरीमध्ये आनंदाने पेढे वाटले. मुलगा हळूहळू लहानाचा मोठा झाला आणि मोठा झालेला मुलगा
बोलू लागला, पण बोलतानाच आईन मम्मीन पप्पान डॅडीन काही म्हणलं नाही. काय म्हणला तो? श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. सुरुवातीला मूल बोलायला लागल्यावर जरा कौतुक वाटतं. बघा ना कसं बुबड बुबड बोलायलाय, बघा ना कसं मम्मी म्हणायलाय, कसा पप्पा म्हणायलाय, कसं दादा म्हणायलाय, कसं बाबा म्हणायलाय. हे की नाही? सुरुवातीला जरा कौतुक वाटलं. आईला तर वाटलं, पण बाबांना पण वाटलं. अर्थात हिरण्यकश्यपूलाही वाटलं की बोलायला लागलाय बाबा. असेल शत्रूचं नाव, पण काहीतरी बोलतोय ना. बर ठीक आहे, बोलू द्या. हळू मोठा झाला आणि याचं नामस्मरण काही थांबेच ना. वाटेल तेव्हा, पाहिजे तेव्हा, झोपलेला, पडलेला, खेळताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, सगळीकडे श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण काही नाही बाबा. चांगलं वाटतं मला हे म्हटलं. चांगलं वाटतं? अक्कल नाही तुला? माझ्या शत्रूचं नाव माझ्या घरामध्ये घेतोस? लाज वाटत नाही तुला? काय करू बाबा मी? मला आईने सांगितलंय सगळं, तुम्हाला नाही आवडत, पण काय करणार आता? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आवरिता परी आवरे ना. मी कितीही आवरण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्या मधूनच मला उत्स्फूर्तता मिळते आणि मी म्हणायला लागतो. काय म्हणतात? श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. काय म्हणतोस विचारलं तर नारायण नारायण माझ्यासमोर. तळपायाची आग मस्तकाला गेली हिरण्यकश्यपूच्या. त्याला आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पायाखाली द्या, हत्तीच्या पायाखाली द्या. राजा बोले दल हाले, पळाले सगळे जण. आणि मदमस्त झालेला मदिरा पाजून एक हत्ती आणला आणि प्रल्हादाला समोर धरलाय. असा एक विरुस लहानसा प्रल्हाद भगवन नामाची मस्ती काय असते बघा. तो समोरचा हत्ती बघून तो लहाना मुलगा घाबरायला पाहिजे होता, पण याच्या चेहऱ्यावरची रेषही बदलली. याला म्हणतात
स्थितप्रज्ञता. याला म्हणतात विश्वास. आणि नुसता विश्वास नाही, दृढ विश्वास. तू आहेस, माझा पाठीराखा आहेस तू. तुझं नाम मी घेतोय ना, तर माझ्या सर्व संरक्षणाची जबाबदारी तुझी आहे. तुझी आहे. स्थितप्रज्ञता एवढी साधी सोपी गोष्ट नाहीये. नाही सांगा की इथं बसल्यावर सुद्धा, इथं येऊन आम्ही बसलो, छान कीर्तनात बसलोय, पण चप्पल रस्त्यावर सोडली का अलीकडे सोडली की? बघा ना, आयुष्यभर पै 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 कमवायची, एखादा प्लॉट घ्यायचा, घर बांधायचं, आणि घर बांधलं छान मस्त 3 BHK, खालचा एक मजला, वरचा एक मजला, इंजिनियरचा प्लॅन, रंग रंगोटी, दार, खिडक्या, माती, दगड, काय सगळं सगळं. वास्तुशांती ठरली, वैशाखातला मुहूर्त काढला, वास्तुशांती ठरली, सगळे पाहुणे रावळे आले, आणि दुर्दैवाने वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी शॉर्ट सर्किट आग लागली. महाराज आता म्हणा बरं, तू का म्हणे उगी राहील, जे जे होईल ते ते पाहिजे. शक्य? काही काही गोष्टी, विशेषतः तत्वज्ञान, हे पुस्तकात वाचायला किंवा कीर्तनात ऐकायला बरोबर, प्रत्यक्ष अनुभवात, प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवायला फार अवघड आहे. मोक्ष सुख हनुलाथा. काय? मोक्ष सुख हनुलाथा. तुझ्या पप्पानं ठेवलंय मोक्ष सुख. इथं 40चं 45 झालं तर लहाला पाहिजे. आणि मोक्ष सुख हनुलाथा म्हणे. असं चला, स्थितप्रज्ञता. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजामंदी है. तुला वाटतं ना आज मी हत्तीच्या पायाखाली गेलो पाहिजे, चाल, तू म्हणशील तसं, काही अडचण नाही. आपली अडचण काय आहे? आपण देवाकडे मागतो, आणि सद्भक्त काय करतात माहित आहे का? देवाकडे मागत नाही, देवाला काय पाहिजे ते बघ. देवाला काय पाहिजे ते बघ. आज तुला वाटतं ना मी हत्तीच्या पायाखाली गेलो पाहिजे, चल येऊ दे. चेहऱ्यावरची एक रेषही नाही बदलली. कमाल. मी संत कथा सांगतोय, दंत कथा नाही. मदमस्त झालेला, मदिरा पिऊन आलेला तो हत्ती धाड 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 पावलं टाकीत प्रल्हादाच्या जवळ आला खरा, पण एक विशिष्ट वलय त्या प्रल्हादाभोवती संरक्षण कवच, श्रीमन भगवान नामाचं कवच त्या प्रल्हादाच्या अवतीभोवती वेढलं गेलेलं होतं. तो हत्ती आला काय, समोर दोन्ही पाय दोन्ही गुडघे टेकवले काय, आणि आपल्या सोंडेने नमस्कार करतोय. ही भगवान नामाची ताकद आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. असे अनेकानेक प्रसंग. पोराचं आणि बापाचं पटत नाही, आम्ही ऐकलं होतं. किंबहुना आमच्या संसारात आम्ही अनुभवतो सुद्धा की नाही. बहुतांशी वेळी पोरांचं आणि वडिलांचं
बहुतांश वेळी फार कमी घरी व्यवस्थित जमते, नाहीतर पोरग एकीकड बाप एकीकड. पण इथं मात्र वेगळंच आहे. सद्मार्गावरती चाललेला, सदाचाराच्या मार्गावरती चाललेला मुलगा आज बापाला देखवत नाही, आज वडिलांना बघवत नाही, नाव घ्यायचं थांबत नाही, कडेलोट करायचं. प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिलं, पण देव तारी त्याला कोण मारी. पाळण्यामध्ये पडावा तसा प्रल्हाद जमिनीवरती पडला. कड्यावरून वापस राजवाड्यामध्ये श्रीमन्नारायण नारायण. परत आला कसं काय? हत्तीच्या पायाखाली नाही जमलं, कडेवरून फेकून देऊ नाही जमलं. असं करा, याला ना उकळत्या तेलाच्या कढईत टाका. चांगली सालटी निघाली ना मग कळतील काय. मला सांगा, ज्या राज्याचा राजा आपल्या पोटच्या मुलाबद्दल असं वागू शकतो, त्या राज्याच्या प्रजेची काय हालत असेल. उकळत्या तेलात पोटच्या गोळ्याला टाकायचा आदेश देतो. म्हणजे किती क्रूरता असू शकते. सुलवण पेटवलं गेलं, तेल ओतलं गेलं कढईमध्ये, तेल तापलंय आणि उचलून प्रल्हादाला त्या कढईमध्ये टाकलं सुद्धा. परिणाम पाण्यामध्ये जशी लहान मुलं खेळतात ना, अगदी तद्वत आमचा प्रल्हाद त्या तेलामध्ये खेळू लागला. शीतल शांत झालं ते तेल. काहीही परिणाम अविचलता एक क्षणभरी त्याला शिवली सुद्धा नाही. काय करावं काहीच कळे नाही. हिरण्यकश्यपूला म्हणे आता काय करा, याला शाळेत टाका. आणि कुठं शाळेत टाकायचं तर शुक्राचार्यांची मुलं आहेत, एक षंड आणि दुसरा अमरक, यांच्या शाळेत टाका. ती शिकवतील. आपल्या गुरुजींचीच ती मुलं आहेत, त्यांच्याकडे ह्याला शिकायला पाठवा. शिकायला प्रल्हाद गेला, शिकायला गुरुकुलामध्ये गेला. पूर्वी गुरुकुलामध्ये शिकायला जावं लागायचं, आता ती पद्धत राहिली नाही आणि असण्याचं काही कारणही नाही. पण मी छाती ठोकून सांगतो, मी ज्यांच्याकडे माझं सांगीतिक शिक्षण घेतलं, माझे गुरुजी पंडित शिवदासजी देगलूरकर, यांच्याकडे मी 8 वर्ष गुरुकुल पद्धतीने राहिले. माझ्या गुरुजींनी माझ्या पदरात मला जितकं शक्य, आता त्यांना तर काय मोठा माणूस भरभरून दिलं, पण आपलीच झोळी फाटकी, त्याच्यात राहिलं किती माहित नाही. आणि त्यांचाच प्रसाद आहे हा, म्हणून हा प्रसाद उभा आहे. गुरुजींनी सांगितलं, बरा गातोस, जरा बोलायला बरा आहे, कीर्तन करत जा. आणि म्हणून जाम समर्थला आमच्या गिरीश दादा सातोनकर यांनी कीर्तन आयोजित केलं. आणि मग तिथून सर्व महाराष्ट्रभर चालू आहे हळूहळू माझा शिक्षकी पेशा सांभाळत. चला कुठपर्यंत आलो होतो आपण. गुरुकुलामध्ये पाठवायचं आणि त्याला शिकवायचं. इकडे गुरुकुलामध्ये प्रल्हाद आला खरा, पण ते गुरुजी तसं सांगतायत तसं अजिबात याचं मनच लागत नाही.
त्याच्यामध्ये. त्यानं काय करायचं, मुलं जमवायची आपल्या वयाची, आणि आपल्या वयाची मुलं जमवून नामस्मरण सुरू करायचं. तुम्हाला सांगू का हे जे शिकवतायत ना त्याच्यात काहीच मजा नाही. मजा सांगू का तुम्हाला कशात आहे, इकडे या सांगतो. स्वतः सगळी मुलं गोल उभी करायची, आपण मध्यभागी उभा राहायचं आणि काळी 3 मध्ये श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवन् नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. राजवाड्यापर्यंत आवाज गेला आणि गुरुकुलात काहीतरी चालू आहे. काय चालू आहे, अरे बापरे, इथं तर नारायण नारायण ऐकायला यायलाय. एका सेवकाला पाठवला, जा रे बघ तिथं काय चाललंय ते. सेवक धावत 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 गुरुकुलाकडे आला तर सगळी मुलं अगदी आनंदाने नाचत नाचत गातायत श्रीमन्नारायण नारायण नारायण. त्यानं हळूच एका मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला. जसाही त्या मुलाला त्या सेवकानं स्पर्श केला तसं नारायण नामाची जादू त्या सेवकात उतरली आणि तो सेवकही श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. आवाज हळूहळू पूर्वीसारखाच येतोय. सेवक गेलेला हे तिकडच आहे. तू जा रे, तो गेला, त्यानं स्पर्श केला, त्याची ही अवस्था ती काय, श्रीमन्नारायण नारायण नारायण. नाव काय, जन्मापर्यंत जायचं आपल्याला. श्रीमन्नारायण नारायण नारायण. सेनापती अहो काय आहे, तुमचे 2 सेवक पाठवले तेही तिकडं, आणि आवाज बंद व्हायचा सोडून आवाज वाढतात कसा यायलाय, जरा बघता का तुम्ही. सेनापती धोतर आवरत गुरुकुलाकडे आले, बघतात तर काय, प्रल्हाद नाचतोय. प्रल्हादाबरोबर त्याचे मित्र नाचतायत, मित्राबरोबर आलेले 2 सेवकही नाचतायत. अरे काय चाललंय म्हणत सेवकाला हात लावला, आणि जसाही सेवकाला हात लावला तसं सेनापतीची तीच अवस्था. श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला भजमन्नारायण नारायण नारायण. यज्ञ नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. सेनापती तिकडं, सेवकही तिकडं. प्रधानजी काय चाललंय तुमच्या राज्यात, बघता का. अहो आवाज वरतीवर वाढतोय, जा तुम्ही स्वतः. प्रधान धावत आले. प्रधानांनी बघितलं प्रल्हाद नाचतोय, त्याचे मित्र नाचतायत, सेनापती
लावला भगवान नामाची जादू त्यांच्यामध्ये प्रविष्ट झाली. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. येत्या भाकरणी काम बीज वाढवावे नाम श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपू विचार करतोय, अरे जातात ते सगळे जण तिकडच बसतात आणि बसतात तिकडचा आवाज बंद व्हायचा सोडून वाढतोय कसा छे 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 छे. माझ्या शत्रूचं नाव इतक्या जोर जोरात माझ्या कानावरती छे 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 छे. हे काही कामाचं नाही, मला वेळीच आवर घातली पाहिजे आणि याच्यासाठी तो माझा मुलगा जबाबदार. तो जर काही करत नसलं बाकीचे कशाला काय, मला गेलाच पाहिजे, मला बघितलंच पाहिजे, तर पायाच्या मस्तकाला जाती आणि हिरण्यकश्यपूचा तीळ पापड होतोय. तेवढ्यात इकडे मात्र हळूहळू भजनाचा रंग वाढतोय, भजनाचा सूर वाढतोय, भजनाचा आवाज वाढतोय. भगवत नावाची ताकद काय असते, इतकं छान वाटतंय, इतकं चांगलं नामस्मरण चालू आहे, तर आपलं मन इथून बाहेर जायला तयार नाही. ही इथली अवस्था आहे. तर मला सांगा, जिथे स्वतः भगवत भक्त प्रल्हाद नामस्मरण करत असेल तिथली काय रंगत असेल. श्रीमन्नारायण नारायण नारायण यज्ञ नारायण 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 सूर्य नारायण 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 सत्य नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. लगबगीने हिरण्यकश्यपू निघाला, हातात तलवार घेतलेली, समोर येईल त्याला गिळू की कापू इतका महाभयंकर राग आला. तसाही गुरुकुलाच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करतोय. नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव इतका मोठा आल्याचं कळत होतं, पण थांबायचं कळत नव्हतं. मुलं, प्रल्हाद, सेनापती, सेवक, प्रधान सगळेच जण नामस्मरणात तल्लीन आहे. नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपूच्या आवाजाने भजन थांबत असतं. सरपडत ओरपडत ओढत राज दरबारामध्ये आणलं. हात मुरगाळा, तुला कळतंय का रे काही? माझ्या शत्रूचं नाव लहानपणापासून घेतोय, नारायण नारायण नारायण. अगतिकता आहे, करू काहीच शकत नाही. हिरण्यकश्यप घर का भेदी लंका दहन. दुसरं कोणी असतं तर कधीच संपवला असता, पण तो पोटचा आहेस रे. असं
देव नारायण कुठे आहे? सांग सांग तुझा देव कुठे? निरे गमध निदान दानी दनी दम गम गरे सांग सोनी गोपोनी या पीता पुसे ब्रह्मादासी गोपोनी या वृंदा दासी गोपोनी या पीता पुसे ब्रह्मादासी गोपोनी आहे ऋषिकेशी सांग कोठे आहे ऋषिकेश सांग कोठे येरुमने काशी पाठाणी सजल येरुमने काशी पाठाणी सजल येरुमने काशी पाठाणी सजल कुठे तुझा देव सांग? प्रल्हाद म्हणतो देव कुठं आहे म्हणून काय विचारतायत? कुठं नाही म्हणून विचार. येरू म्हणे काष्ठी पाषाणी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे असं म्हटल्यानंतर ह्या खांबात आहे? हे खांबात आहे? हो आहे. माझा देव रागाने सरफड झालेली होती. रागाने स्तंभावरती लाथ मारली आणि स्तंभावर लाथ मारल्या मारल्या स्तंभी नारायण प्रगटले श्री ज्ञानदेव नरसिंह भगवान की जय. तुका म्हणे ऐसा खांब कडाडीला ब्रह्मादच कला सत्यलोकी. नरसिंह भगवान स्तंभातून प्रगट झाले. 11 निकळा रूप आहे. देह सगळा नराचा आहे पण मुख सिंहाचा आहे. खिळू पाहतायत सगळ्या पृथ्वीला. नरसिंह भगवंतांनी क्षणाचाही विलंब न करता हिरण्यकश्यपूला सबळ वर मागितले होते त्या वराच्याही पलीकडे जाऊ. संध्याकाळ रात्री नको, दिवसा नको, संध्याकाळी शस्त्राने नको, अस्त्राने नको, नखांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती झोपवलं आणि पोट फाडून टाकून हिरण्यकश्यपूचा अंत. नरसिंह भगवान लाले लाल झालेले रक्तानं माखलेले हात, रागानं मुद्रा भयभीत झालेली, रागानं मुद्रा लाले लाल झालेले नख रक्ताने माखलेले. भगवान शांत व्हायला तयार नाहीये. देवतांना काळजी पडली आता भगवान शांत कसे व्हावेत. म्हणे काय करा, घरच्यांच्या समोर चलत नसते, लक्ष्मीला बोलवा म्हणे. नरसिंहाच्या समोर लक्ष्मीला बोलवा. ते गेला की आपोआप गार होते. लक्ष्मी म्हणली थोडं थांबा, पार्लर मध्ये जाऊन आले. लक्ष्मी आई साहेब म्हणल्या ते उग्र रूप बघितल्यावर छी 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 हे माझे मालकच नाही, माझ्याच्यानं शक्यच नाही. तेवढ्यात भगवान नारद समोर आले. अरे इतरांनी त्यांच्या समोर जायची काय गरज आहे, ज्यांच्यासाठी ते आले त्याला पाठ. प्रल्हादाला समोर केलं आणि तेवढी रागीत तापट मुद्रा प्रल्हादाला बघितल्यावर मात्र प्रेमाने आनंदाने प्रल्हादाला जवळ घेतलं आणि प्रल्हादाचं पूर्ण शरीर नरसिंह भगवान आपल्या जिभेने चाटतायत. गाय जशी वासराला चाटावी ना तशी भगवान नरसिंह माझ्या प्रल्हादाला आज चाटतायत. कशासाठी?
भक्तावरच्या प्रेमासाठी. एवढंच नाही तर प्रल्हादावरती जे मलविक्षेप नावाचे आवरण होते ते काढून टाकण्यासाठी प्रल्हादाची पूर्ण शुद्धी केली. आता प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा कयाधूचा राहिला नव्हता. आता तो भगवान नरसिंहाचा श्रीमन नारायणाचा तो झाला. आज भगवान नरसिंहाच्या या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला आजही त्या प्रल्हादाच्या इतपत बुद्धी प्राप्त व्हा, आपलं आयुष्य असंच सन्मार्गाने जावं या शुभेच्छांसह आज तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आणि फार कमी वेळा काय अशी आख्यानं हे फक्त याच वेळेत चालतात. त्याच्यामुळे त्याचं चिंतन इतर वेळी फार जास्त काळ होत नाही. पण अशा मुद्दाम निमित्ताच्या चिंतनासाठी मला इथं बोलवलं त्याबद्दल बुवांचेही आभार, आपणा सर्वांचे खूप खूप आभार. महत्वाचं म्हणजे साथीदार तबला वादक आदरणीय दादा, बखवाजावरचाही दादा खूप सुंदर वाजवतोय. हार्मोनियम वरती खूप सुंदर साथ दिली. साथीदार साथीदार नसावे. काय मोठ्या मोठ्या ठिकाणी कीर्तन होतात आणि त्याचा काय ओहापोह करण्याची इथं तशी गरज नाही. पण अशा छोटेखानी कार्यक्रमामध्ये इतके उत्तम साथीदार असल्यावर ना मग मी तर म्हणलं ना दुपारी 2 वाजता सुरू करायला पाहिजे होतं. असं वेळेमध्ये आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. याच सद्भक्तीचा महिमा आपल्या समोर वर्णन करताना माझ्याही अंगी ती सद्भक्ती यावी हीच मागणी परमेश्वराकडे मागूयात. धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड पालन धर्माचे पालन हेची आम्हा करणे बीज वाढवावना तुकडोजी महाराजांची पण जयंती. आणि तुकडोजी महाराजांचं भजन भैरवीमध्ये किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत हेची मान दे गादेवा तुझा आवडी हेची माझी सर्व जोडी
सदा संत संगते सदा संत दे सदा संत तुका म्हणे गर्भवासी तुझे घालावे आमासी घालावे आमासी तुझे घालावे आमासी तुन गायीन आवडी हेची माझी आरतीने कीर्तनाची सांगता म्हणतात आरती मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनम हरिः सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति हरि पुरलीते गोपाधयाति सर्वांगी सुंदरौषधेन्दुराति कंठे धरे माळकंपाफलाति देव जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे मन कामना प्रति जय देव रत्नापतिता भराति गौरी कुमारा कंदनाची तुटी कंकुम हे जयता भूता शोभतो भरा गोपी नो पुरे चरी गाया जय देव मात्रे मन साडी मात्रे मन कामना प्रति जय देव नमो सरते कांबर भैरवंदना पंढरीनाथ भगवान की जय, नरसिंह भगवान की जय, जय रघुवीर समर्थ. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. अगदी थोड्या वेळामध्ये बुवांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे आणि
बुवांची एक विशेषता म्हणजे काही लोकांच्याकडं आपण आता कीर्तन वगैरे ऐकतो, काही लोकांच्याकडे गाणं असतं, त्यांना बोलता येत नाही. काही लोकांना बोलता येतं पण त्याला गाता येत नाही. काही लोकांना बोलता येतं, गाता येतं पण पाठांतर नसतं. बुवांचं विशेष असं आहे की बुवांच्याकडे सगळंच आहे आणि ज्याच्याकडे सगळं असतं ना त्याला प्रसाद म्हणतात, माहिती का? जेत जेत संपत्ती आणि दया वसती आली असती एके ठाया बाबा बंद करू का? बंद करू का? ही जाण धनंजया विभूती माझी. फिनिश करू का? भगवान म्हणतात की जिथे संपत्ती असते फिनिश करू का? तिथे दया नसते, अरे मला दे की इकडे. जिथे दया असते तिथे संपत्ती नसते आणि जिथे संपत्ती आणि दया वसती आलिया असती एके ठाया, जिथं संपत्ती आणि दया हे एकत्र असतात ती